हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 22 पाहणार आहोत आणि या अगोदरची उदाहरण संग्रह मी अगोदरच अपलोड केलेली आहेत. ते तुम्ही नक्की पहा, म्हणजे पुढील उदाहरणे तुम्हाला सोपी जातील. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 22 मध्ये बेरीज करा हा प्रश्न दिला आहे आणि येथे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये समच्छेद अपूर्णांकाची बेरीज पाहिली आहे. आता इथे आपल्याला वेगवेगळा छेद असलेला अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. तर ती कशी करायची ते मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आहे. पुस्तकात फक्त एकच पद्धत दिली आहे अपूर्णांक समान करायची, पण मी वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला अपूर्णांक समान करून बेरीज करायला शिकवणार आहे. तेही खूपच सोप्या पद्धतीत. तुम्ही कोणतीही एक पद्धत शिकला तर तुम्हाला ते अपूर्णांकाची बेरीज कधीच अवघड जाणार नाही. तर मुलांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला विषम म्हणजेच वेगवेगळा छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज करायला सोपं जाईल. आणि मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 22 मध्ये सांगितलं आहे बेरीज करा. 1/8 अधिक 3/4 याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपल्याला इथं तुम्हाला दिसत आहे मुलांनो, 8 आणि 4 ही छेदस्थानी समान संख्या नाही. तर समान करायची कशी? तर 4 ही 8च्या पटीत आहे. तर मग याला आपण 2 न गुणलं की छेदस्थानी येथे 8 येतं. तर 3/4 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 3 1 3 2 6 4 2 8. तर 1/8 अधिक 6/8 ही आपल्याला संख्या मिळते. तर छेद समान झाल्यानंतर तर तुम्हाला माहीतच आहे मुलांनो काय करायचं. तर छेद समान झाल्यानंतर अंशाची बेरीज करा आणि छेदस्थानी जशाचा तसा छेद लिहा. तर 6 अधिक 1 7/8 ही आपली या दोन अपूर्णांकांची बेरीज आली. सोपं आहे मुलांनो, लक्ष दिल्यानंतर तुम्हाला हे जरूर जमेल. गणित क्रमांक 2 ही तसंच आहे. पहा मुलांनो, 7/21 हे 7च्या पटीतलं आहे. 7×3=21. तर 3 गुणिले 3 7 गुणिले 3 3×3=9 7×3=21. तर 2 छेदस्थानी 21 अधिक 9 छेदस्थानी 21 याची बेरीज करणं खूपच सोपं आहे. 2 अधिक पहिली संख्या पहिल्यांदा 9 छेदस्थानी तसेच तसं 21 9 2 अधिक 9 11 छेदस्थानी 21. तर गणित क्रमांक 2 ही आपल्या झालेला आहे. गणित क्रमांक 3 इथे मुलांनो या संख्या पटीतील नाहीत. तर मग काय करायचं? सरळ सरळ मुलांनो, या छेदानं या पूर्णांकास व या छेदानं या पूर्णांकास गुणायचं. म्हणजे 2 गुणिले 3 छेदस्थानी 5 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 5 छेदस्थानी 3 गुणिले 5. तर याची आपल्याला बेरीज करायची आहे. 3 दुणे 6 5×3=15 अधिक 5×1=5 5×3=15. तर झाला आपला छेद समान. आणि आता अंशाची बेरीज अंशाला आणि छेद तशाचा तसा. 6 अधिक 5 11/15 हे आपलं गणित क्रमांक 3चं उत्तर असेल. गणित क्रमांक 4 येथे संख्या पटीतील नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे? तर या छेदाने या पूर्णांकास व या छेदाने या पूर्णांकास सरळ सरळ गुणायचं आहे. तर 2 गुणिले 2 7 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 7 छेदस्थानी 2 गुणिले 7 बरोबर 2×2=4 7×2=14.
अधिक 7 एक 7, 7 बेसत्ती 14 बरोबर छेद अंशाची बेरीज अंशाला, छेद तशाचा तसा, छेदाची बेरीज करायची नसते. 7 अधिक 4 11 छेद 14 हे आपलं गणित क्रमांक 4. गणित क्रमांक 5. तर गणित क्रमांक 5 मध्ये अपठित संख्या नाही तर तसंच करा. 3 गुणिले 5 छेदाने ह्या अंशाला 9 गुणिले 5 अधिक या छेदाने या अपूर्णांकाला 3 गुणिले 9 9 गुणिले 5 बरोबर 5 त्रिक 15 छेदस्थानी 45 9 5 45 9 1 9 2 8 9 त्रिक 27 9 5 45 तर 15 अधिक 27 छेदस्थानी 45 बरोबर 42 भागिले 45. तर गणित क्रमांक 5चं उत्तर हे 42 छेदस्थानी 45 हे. प्रश्न क्रमांक 2 वजाबाकी करा. तर आपल्याला वजाबाकी करतानाही तसंच बेरजेसारखंच छेद समान करून घ्यावं लागेल. तर 10 ही 20च्या पटीतली आहे. मग या संख्येला 2 ने गुणलं की आपला छेद समान होतो. तर पहिल्या अपूर्णांकाला 2 ने गुणा अधिक 1 छेद 20 बरोबर 3 दुणे 6 10 दुणे 20 अधिक 1 छेद वजाबाकी करायची आहे. 1 छेद 20 बरोबर 6 वजा 1 अंशाची बेरीज अंशाला छेदस्थानी छेद 6 वजा 1 6 मधून 1 गेलं 5 छेदस्थानी 20. मुलांनो तुम्ही या संख्येला पुढे भाग घालू शकता पण हे आपलं बरोबर उत्तर असेल शेवटचं. पहिल्या प्रश्न क्रमांक 2 मधलं पहिल्याचं उत्तर असेल 5 छेद 20. गणित क्रमांक 2 इथे 2 ही 4च्या पटीतली संख्या आहे. तर आपण दुसऱ्या अपूर्णांकाला 2 ने गुणलं 2 नंबरच्या अपूर्णांकाला म्हणजे या अपूर्णांकाला दोन्ही बाजूला 2 न गुणलं की आपल्याला छेद समान मिळेल. बेदुने 4 तर अंशाची वजाबाकी अंशाला आणि छेद तसाच 3 वजा 2 1 छेद 4 हे आपलं गणित क्रमांक 2चं उत्तर असेल. गणित क्रमांक 3 7 ही 14च्या पटीतली संख्या आहे. 6 छेद 14 वजा 2 गुणिले 2 7 गुणिले 2 बरोबर 6 छेद 14 वजा बेदुने 4 बेसत्ती 14. तर आपल्याला छेद समान मिळालेला आहे. अंशाची वजाबाकी अंशाला छेद बरोबर 6 वजा 4 2 छेद 14 हे आपलं उत्तर. गणित क्रमांक 3चं उत्तर आलेलं आहे 2 छेद 14. गणित क्रमांक 4 ह्या पटीतील संख्या नाही तर या छेदाने या अपूर्णांकाला व या छेदाने या अपूर्णांकाला गुणा म्हणजे 4 गुणिले 5 6 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6 5 गुणिले 6 बरोबर 5 चौक 20 6 5 30 वजा 6 6 37 18 6 5 30 तर 20 वजा 18 छेद 30 6 5 30 छेद 30 बरोबर 20 वजा 18 2 छेद 30 हे आपलं उत्तर. गणित क्रमांक 5 याही संख्या पटीतील नाहीत म्हणजे आपल्याला 2 गुणिले 4 छेदाने अपूर्णांकास गुणावे. 7 गुणिले 4 वजा 1 गुणिले 7 4 गुणिले 7 बरोबर
4 दुने 8, 7 1 7 2 7 3 1 7 चौक 28 वजा 7 1 7, 7 चौक 28, 8 वजा 7 छेद 28 बरोबर 1 छेद 28। तर इथे आपला आपला उदाहरण संग्रह 22 पूर्ण झालेला आहे। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 22 जर तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझी अशीच सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि अशा पुढील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्व उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी सर्व व्हिडिओ मिळत राहतील।